पशुपतीनाथ मंदिराचा इतिहास, महत्त्व आणि कथा. भगवान शिवाचा अवतार असलेले पशुपतीनाथ मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे 3 किमी अंतरावर देवपाटण गावात आहे आणि हे मंदिर बागमती नदीच्या काठावर आहे. या मंदिरावर करोडो लोकांची श्रद्धा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देश-विदेशातून लाखो लोक पशुपतीनाथ मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. पशुपतीनाथ मंदिर हे जगातील प्रसिद्ध मंदिर आहे. पशुपतीचा अर्थ काय? भगवान शिवाला भक्त अनेक नावांनी संबोधतात किंवा म्हणतात, जसे शिवजींना भोळे शंकर, रुद्र आणि महाकाल इत्यादी नावांनी ओळखले जाते आणि त्याचप्रमाणे शिवाला पशुपतीनाथ देखील म्हणतात. पशुपतीनाथ हा प्राणी आणि प्राणी ह्या 2 शब्दापासून बनलेला आहे. प्राणी म्हणजे प्राणी आणि पती म्हणजे मालक किंवा स्वामी. ह्या दोन्ही शब्दांना एकत्र करून पशुपतीनाथ होतो. पशुपतीनाथ म्हणजे जीवांचा स्वामी. पशुपतीनाथ मूर्तीचे महत्त्व. पशुपतीनाथ मंदिरात भगवान शंकराची पंचमुखी मूर्ती आहेत. पशुपतीनाथ मंदिरात पंचमुखी मूर्तीमध्ये प्रत्येक चेहऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असून या 5 मुखांच्या वेगवेगळ्या संकल्पना मूर्तीला जोडलेल्या आहेत. पश्चिम दिशेला असणाऱ्या मुखाला सतज्योत आणि पूर्व दिशेला असणाऱ्या मुखाला तत्पुरुष म्हणतात. विशेषतः मंदिरात सतज्योत मुखाची विशेष पद्धतीने पूजा केली जाते. उत्तर दिशेला असलेल्या मुखाला वामदेव किंवा अर्धनारीश्वर म्हणतात आणि दक्षिण दिशेला असलेल्या मुखाला अघोरा म्हणतात. वरच्या दिशेला तोंड असलेल्या चेहऱ्याला ईशान मुख म्हणतात आणि त्याला उत्तम असेही संबोधले जाते. पशुपतीनाथ मंदिरात असलेले ज्योतिर्लिंग पारस दगडापासून बनलेले आहे. पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात या 5 मुखांना ज्ञानाचा मूळ पाया देखील म्हटले जाते. त्यांना मूलभूत आधार म्हणतात, परंतु त्यांना वेदाचे समर्थन देखील म्हटले जाते. वेद पुराणांच्या निर्मितीपूर्वी या लिंगाची स्थापना झाली असे लोकांचे मत आहे. मंदिराशी खूप जुन्या संकल्पना जोडलेल्या आहेत, परंतु यातील अनेक लोककथा ही अतिशय प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि त्यांची ओळखही आहे. पशुपतीनाथ मंदिराशी संबंधित पौराणिक कथा. काठमांडू, नेपाळ येथे असलेले पशुपतीनाथ मंदिर आपल्या पौराणिक कथासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील पौराणिक कथा वेगवेगळ्या समजुतीच्या आधारे प्रसिद्ध आहेत. पहिली कथा पांडवाशी संबंधित पौराणिक कथा आहेत. पशुपतीनाथ मंदिराची पहिली कथा पांडवाच्या जीवनाशी संबंधित आहे. कुरुक्षेत्रात त्यांच्या भावांची पांडवांशी लढाई झाली आणि त्याला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांच्या हातून संपूर्ण कौरवांचा नाश झाला. पांडवांनी वंश हत्येचे पाप केले होते आणि ह्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून पांडव भगवान शिवाच्या शोधात निघाले, जेणेकरून त्यांच्या डोक्यावरून हे पाप दूर व्हावे. पण एवढे जघन्य पाप करून आपली सहज सुटका होऊ शकते हे शिवजींना मान्य नव्हतं. त्यांना ते पटलं नाही आणि त्याच्यापासून लपण्यासाठी ते केदारनाथसारख्या दुर्गम ठिकाणी गप्प बसले. पण पांडव त्याच ठिकाणी पोहोचले. त्यांचा शोध घेत असताना शिवजींनी त्यांच्यापासून लपण्यासाठी म्हशीचे रूप धारण केले. पांडवांना कळू नये म्हणून भगवान शिव म्हशीचे रूप घेऊन म्हशीच्या कळपाकडे पळून गेले. पण भीमाने मोठे रूप धारण केले आणि तो आपले दोन्ही पाय पसरून तिथेच उभा राहिला. तिथे असलेल्या सर्व म्हशी भीमाच्या पायामधून बाहेर पडल्या, पण शिवाने तसे केले नाही आणि ह्यामुळे पांडवांना फरक कळला. परंतु भगवान शिव पृथ्वीवर अदृश्य होताच भीमाने म्हशीची शेपूट आपल्या सर्व शक्तीनिशी पकडली, परंतु शिवजी प्राण्याच्या रूपात घुसले. जमिनीवर अनेक तुकडे विभागले
आणि मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या मस्तकाच्या भागाला पशुपतीनाथ म्हणतात आणि उत्तराखंडमध्ये स्थित केदारनाथ मंदिराच्या मागील भागाला पंचकेदार म्हणतात आणि अनेक ठिकाणी उगम पावला आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतर आणि पांडवांच्या पुष्कळ प्रयत्नानंतर भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडवाचे गोत्र पाप काढून टाकून त्यांना मुक्त केले. दुसरी पौराणिक कथा. दुसरी दंतकथा ही सर्वात प्रसिद्ध आख्यायिका मानली जाते. भगवान शिव नेपाळच्या ठिकाणी लपायला गेले आणि त्यांनी चिंकाराचं रूप धारण केलं. काहींच्या मते भगवान शिवाने आपली झोप पूर्ण करण्यासाठी चिंकाराचं रूप धारण केलं होतं, परंतु भगवान शिव आणि ब्रह्मदेवांना भगवान शिव कुठे लपले आहेत हे कळले आणि ते त्याला आणण्यासाठी त्याच ठिकाणी गेले, परंतु भगवान शिवांनी त्यांच्यापासून लपून नदीत उडी मारली. असे म्हणतात की भगवान शिव धावत असताना त्यांच्या डोक्यावर पडले आणि त्यांच्या शिंगाचे 4 तुकडे झाले. तेव्हापासून पशुपतीनाथ मंदिरात शिंगाचे 4 तुकडे पडले. तेव्हापासून ह्या 4 मुखांची उत्पत्ती झाली आणि ती ह्या संपूर्ण घटनेवर आधारित आहे. मंदिर कसे बांधले गेले. ह्या मंदिराचे बांधकाम वेदांच्या निर्मितीपूर्वी सांगितले आहे. यातील संपूर्ण वस्तुस्थिती ही खरी नाही, कारण जर मंदिर बांधले असते तर त्यावेळचा कोणताही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की पशुप्रेक्षा हा राजा सोमवेदाच्या घराण्यातील होता आणि हे मंदिर त्याने बांधले होते. असे म्हटले जाते की हे मंदिर पशुप्रेक्षाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात बांधले होते, परंतु त्याचे उपलब्ध पुरावे 13व्या शतकात दिसतात. आज दिसणारे पशुपतीनाथ मंदिराचे रूप 1697 मध्ये नेपाळचा राजा मल्लाने बांधले होते, म्हणजेच त्याने हे स्वरूप दिले होते. तेव्हापासून पशुपतीनाथ मंदिराचे अनेक वेळा नुकसान झाले आहे. ते अनेकदा नष्टही झाले आहे, परंतु मंदिराची डागडुजी वेगवेगळ्या राजांनी केली. 2015 मध्ये एप्रिलमध्ये भीषण भूकंप झाला होता, त्यामुळे मंदिरालाही मोठा फटका बसला होता. मंदिराच्या इमारतीचे नुकसान झाले होते, परंतु मुख्य मंदिर असलेल्या मुख्य मंदिराला कोणतीही हानी झाली नव्हती. पशुपतीनाथ मंदिरातील मनोरंजक तथ्ये आणि वैशिष्ट्ये. 4 वेदांच्या निर्मितीचा आधार पशुपतीनाथ मानला जातो. पशुपतीनाथ मंदिरात प्रामुख्याने सतज्योत मुखाची पूजा केली जाते. मंदिरातील चतुर्मुखी लिंगाची 4ही मुखे असलेली मूर्ती एका हातात गुंडाळी आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षाची जपमाळ आहे. पशुपतीनाथ मंदिरात पूजलेल्या मूर्तीची पूजा भारतीय दक्षिण ब्राह्मण करतात. या मंदिरात मुख्य सणांना प्राण्यांचा बळी दिला जातो. असे करणाऱ्यांची प्राणी जीवनापासून कायमची मुक्तता होते असा समज आहे. असे म्हटले जाते की जो कोणी ह्या मंदिरात भक्तिभावाने आणि तीर्थयात्रा करतो त्याला योनी मुक्ती मिळते. याचा अर्थ असा आहे की तो पुन्हा कधीही जन्म घेणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.